नीलमजी, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही तर काम पण करता समाजात, पण समाजात तुम्हाला काय रिस्पॉन्स येतो लोकांचा? असं जेव्हा आपण काहीतरी घेऊन जातो तेव्हा समाज कुठल्या पद्धतीने याच्याकडे बघतो? की समाज म्हणतो की चला दरवाजा बंद करा, हा बाबा कोणतरी काहीतरी तत्वज्ञान सांगायला माणूस आहे? नाही, त्याच्यात कसं आहे, आम्ही एक संस्था चालवतो, आदिपत फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर, प्रिव्हेन्शन अगेन्स्ट ट्रोमा अँड अब्यूज ॲट होम असं त्याचं आहे. तर त्यामध्ये अशा प्रकारच्या केसेस आमच्याकडे येत असतात. आमच्या हेल्पलाईनवरनं आम्हाला खूप सल्ले विचारले जातात. तर या ज्याच्यातल्या बायका ज्या आहेत इन्व्हॉल्व असलेल्या बायका, म्हणजे ज्या स्वतः आई होणाऱ्या बायका आहेत, त्यांच्यासाठी हा सगळा एक्सपिरियन्स फार ट्रॉमॅटिक असतो. पण त्यांच्या नातेवाईकांना समजावून सांगणं आणि त्याच्यातनं त्यांची मानसिकता बदलणं हा प्रचंड मोठा टास्कच असतो. आता मी एक उदाहरण असं देऊ शकेन की पुण्याची केस होती आणि त्या बाईच्या लग्नाला 15 वर्ष झाली होती. तिला 8 वेळा गर्भ राहिला, 3 मुली झाल्या, 5 वेळा त्या मुली 5 गर्भपात केले गेले. तो माणूस नंतर पळून गेला, दुसरीकडे लग्न करून राहायला लागला, पण त्याचा पत्ता कुठे सापडत नाहीये. तिने केस केली, त्याच्यावर बरंच पुढे चालू आहे. पण अशा परिस्थितीत त्याच्या घरचे लोक कोणी सपोर्ट करत नाही, त्याचा पत्ताही देत नाही. ती फारच वाईट परिस्थितीत आली. पण ही झाली एका मिडल क्लासची गोष्ट. दुसरी हायर मिडल क्लासमध्ये एज्युकेटेड फॅमिलीमध्ये नवरा डॉक्टर असूनही तो प्रोफेसर बायकोला म्हणू शकतो की पहिली आपल्याला मुलगी नकोय, मुलगा हवाय, म्हणून तू गर्भपात करून घे, आणि त्याच्यावरनं मग पुढे तो डिव्होर्स होतो. म्हणजे ही मानसिकता आहे, ह्याच्याशी कनेक्शन समाज कुठल्याही एज्युकेशन बॅकग्राऊंडशी किंवा त्यांचं सोशल स्टेटस काय आहे तो स्तर महत्वाचा नाही, इकॉनॉमिक स्तर कुठला आहे ह्याच्याशी महत्वाचं नाही. हे सगळं घरातल्या संस्कारांच्यावर आणि हे जे आपल्या धर्माचं जे आहे पगडा की आपल्याला अग्नी द्यायला मुलगा हवा, की मुलगा मॅडमने सांगितलं तसं मुलगाच आपल्याला सपोर्ट करणार आहे, मुली नकोतच, या सगळ्या मानसिकतेमधनं हे सगळं होतंय. आणि अर्थात हुंडा हा विषय फार दुसरा मोठा आहे की मुलींना हुंडा द्यावा लागतो. ॲडव्होकेट निलिमाजी, मला सांगा की तुमच्याकडे अशा बऱ्याच केसेस येतात, मग तेव्हा ज्या महिलाच याला विरोध करतात, मग तुम्ही त्यांची समजूत कशी काढता? नाही, त्यांना आम्हाला एक तर काउन्सिलिंगच्या थ्रू त्यांना सांगावं लागतं आणि त्यांना कायदा समजावून सांगायला लागतो की हे जर झालं तर तुम्ही या अडचणीत येणार आहात आणि म्हणून हे करणं किती चुकीचं आहे. कुठेतरी कायद्याचा धाक दाखवावाच लागतो, त्याच्यातनंच ह्या वृत्तीला थोडा आळा बसू शकतो. हा एक भाग. कायदा पाळायला गेला तर डोमेस्टिक व्हायलन्स, प्रिव्हेन्शन ऑफ डोमेस्टिक व्हायलन्सचा जो ऍक्ट आहे, कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा ज्याला आपण मराठीत म्हणतो, नवीन आलेला ऍक्ट आहे, त्याच्यामध्ये सुद्धा अत्याचार म्हणजे काय, एखाद्या विवाहित स्त्रीला किंवा स्त्रीला तिला जर मूल होण्यावरनं टोमणे मारत असतील किंवा त्रास देत असतील किंवा त्याच्यावरनं मारहाण होत असेल किंवा मुलगी होण्यासाठी जबरदस्ती होत असेल किंवा त्याच्यातलं असे जेव्हा येतात आणि त्यांना खरंच सपोर्ट लागतो आणि तो जो दिला गेला सामाजिक संस्थांनी किंवा त्यांच्या माहेरच्या लोकांनी सुद्धा, खोट्या केसेस बद्दल मी बोलत नाहीये, मिसयूज ऑफ लॉ बद्दल मी बोलत नाहीये, पण ज्या वेळेला या केसेस पुढे येतात तेव्हा मग प्रोटेक्शन ऑफिसरकडे त्यांना तक्रार करता येते आणि त्याच्यातनं मॅजिस्ट्रेटकडनं तशा ऑर्डर्स घेता येतात. मग त्या नवऱ्याला पुढे बोलवलं जातं, त्याच्याकडनं बॉन्ड लिहून घेतला जातो किंवा त्याला समज दिली जाते किंवा लेखी घेतात त्याच्याकडनं की हे असं काही होणार नाहीये. आणि तसं जर झालं तर त्याला जास्ती प्रखरतेने त्याच्यावर अटॅक होऊ शकतो. तर हा जो एक अंकुश आहे तो खूप महत्वाचा आहे. आणि हे जर करून तेवढं पण पुरत नसलं तर वैवाहिक कायदे जे आहेत, विवाहविषयक जे कायदे आहेत, त्याच्यामध्ये कौटुंबिक अत्याचार केलाय नवऱ्याने किंवा बायकोवर अत्याचार केलाय याच्यासाठी तिला घटस्फोट पण मिळू शकतो. आणि इन डायर केसेस, खूप अवघड केसेसमध्ये हा घटस्फोट घेणं मग कधीतरी योग्यही ठरू शकतं. त्यामुळे त्या बाईच्या आयुष्याचा जेव्हा प्रश्न असतो तेव्हा ह्याच्यासाठी आम्हाला सांगावं लागतं तसं तुम्ही घ्या म्हणून. ती या बरोबर. आपण जेव्हा भ्रूण हत्या म्हणतो तेव्हा सर्वात जास्त चूक कोणाची असते? जसं आता वर्षाजी म्हणाला की डॉक्टरांची सर्वात पहिल्यांदी चूक आहे किंवा मशीन्सची आहे, पण त्याच्यापेक्षा समाजाचा जो घटक आहे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी केवढी आहे? खूपच मोठी आहे ह्याच्या बाबतीत. एकतर सामाजिक दडपणामुळे सुद्धा त्या बाईला जे तणावातनं जावं लागतं किंवा सर्वसाधारणपणे जसं बाईला गर्भपाताचा अधिकार आहे त्याचबरोबर तो अधिकार तिला दिलेला आहे. आपण आई व्हायचं की नाही हे ती ठरवू शकते, पण जेव्हा तिला गर्भपात नको असतो किंवा ते मूल हवं असतं किंवा तिच्या शरीराचा भाग म्हणून, मायेचा भाग म्हणून, इमोशनल भाग आहे त्याच्यातला, तर त्यावेळेला तिच्यावर जबरदस्ती होणं ह्याच्यामध्ये ती बाई खूप तुटून जाते खूप वेळेला. आणि त्याच्यातनं तिने उभं राहणं हे फार अवघड होऊन बसतं. तर तिच्या घरचे लोक आणि पर्टिक्युलरली सासरचे लोक, सासरची वडीलधारी मंडळी, नवरा, हे सगळे जण जेव्हा दबाव आणतात तेव्हा ती ह्या सगळ्याला
जास्ती ही लोक कारणीभूत आहेत असं मला जास्ती वाटतं. बरोबर. ऍडव्होकेट नीलमजी, तुम्ही काय म्हणाल की हे कशामुळे थांबू शकतो? कारण तुम्ही स्वतः प्रबोधन करत असता लोकांचं. फक्त सोनोग्राफी हा काही विषय होऊ शकत नाही, कारण सोनोग्राफी ज्यांना करायची आहे ते आज दुबईत जाऊन पण करतात, किंवा मुंबईतले ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना माहित आहे की फॉरेन किंवा बाकीचे देश आहेत तिकडे जाऊन पण ते स्वतःचं काम करू शकतात. म्हणजे फक्त मशिनरीज किंवा कायद्याने हे होणार आहे का? नाही. तर त्याच्यासाठी अनेक वर्षाच्या अनुभवातनं आम्हाला जे काय लक्षात आलेलं आहे, तर संस्था लेवलला, आता अधिपत संस्थेच्या लेवलला आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी सेमिनार्स घेतो, वर्कशॉप्स घेतो, आणि युनिव्हर्सिटीजमधनं, MNC मधनं सुद्धा असं कम्युनिटी बेस्ड प्रोग्राम जे स्लम्समध्ये असतात वगैरे सुद्धा त्यांना या सगळ्याची माहिती, पूर्ण माहिती, कायद्याची माहिती, इमोशनल आस्पेक्टची माहिती, तुमच्या संसाराची किती हानी होते त्याची माहिती, वैवाहिक कायद्याची माहिती, हे जरा टोटल व्ह्यू मध्ये जेव्हा त्यांना सांगितलं जातं तेव्हा त्यांच्या मानसिकतेमध्ये निश्चित फरक पडतो. तेव्हा आम्हाला अगदी स्टॉन्चली असं वाटतं, आणि वी बिलीव्ह इन दॅट, कन्व्हिक्शन आहे आम्हाला, की अशा सेमिनार्समधनं, कॉन्फरन्सेसमधनं ज्या तळागाळातल्या लोकांसाठीही घेतल्या जातात, भले त्याला सेमिनार म्हणा तुम्ही किंवा कॉन्फरन्स म्हणा, हे काही फक्त प्रोफेशनल्स मध्ये असतं असं नाही. ही जी माहिती देण्याचा जो प्रोसेस आहे, एज्युकेटिंग प्रोसेस आहे, हा कॉलम्स रायटिंग मधनं सुद्धा होऊ शकतो, पुस्तकाच्या प्रेझेंटेशन मधनं होऊ शकतो. तर त्या प्रमाणात आम्ही करायचा प्रयत्न, समजावणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या मार्गाने तुम्ही समजावा, पोस्टर्स वापरा, CDs वापरा, डॉक्युमेंटरीज वापरा, पण लोकांच्यावर तो इम्पॅक्ट होणं महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि जसं नीलमताई इथे आहेत आणि त्यांनाही मान्य आहे ते की मीडियाचा इम्पॅक्ट खूप मोठा असतो, त्यामुळे तो पॉझिटिव्हली विचारला तर तो जास्ती चांगला होऊ शकतो.